आज आम्ही दौंड मार्गे नगर बायपास अहिल्यानगर बायपासवरून येत असताना सारंगी हॉटेल समोर 10 ते 12 लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि पोलिसांच्या 2 कॅनोवाई गाड्या असताना डिपार्टमेंटची लोक आमच्याबरोबर असताना त्यांनी अजिबात न घाबरता 2-2, 3-3 फुटाचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यावरती त्यांनी बिछूट हल्ला केलेला आहे. एक 10 सेकंद जरी आम्ही कमी जास्त झालो असतो तर ते आमच्या डोक्यात पडले असते, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. आतापर्यंत 9वा आजपर्यंतचा माझ्यावरचा पर्सनल 9वा हल्ला आहे आणि माझा जो सहकारी माझ्याबरोबर जो आंदोलनात होता त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करून डोक्यावरती त्याच्या टाके पडलेले आहेत, पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो आता हॉस्पिटलमध्ये आहे परभणीच्या. हे हल्ले चालू आहेत. महाराष्ट्र शासनाला याची कुठलीही फिकीर नाही. कधी आम्हाला कुठल्याही अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही. आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणतोय. आमचा गुन्हा काय तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं ते आम्ही संविधानिक मागणी करतोय आणि त्याची शिक्षा आम्हाला काय मिळते तर आमच्यावर दर तासागणिक आम्ही घरातून बाहेर निघालो कुठं हल्ला होईल आणि कुठं काय होईल हे सांगता येत.